राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूविरोधात मोठी धडक कारवाई करत 19,37,430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी उपअधीक्षक JN पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे दहिटणे बक्षी हिप्परगा रोडवर सापळा रचून अवैध मळी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप MH13 DQ 6910 ही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 4.480 मेट्रिक टन मळी आणि 4 चाकी वाहन असा 8.39 लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुळवंची आणि शिवाजीनगर परिसरात विभागीय भरारी पथकाच्या संयुक्त मोहिमेत 11 गुन्हे दाखल करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक JN पाटील, AV घाटगे, RM चौरे, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सिद्ध, शिवकुमार कांबळे, धनाजी पवार, सचिन शिंदे, राम निंबाळकर आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला. फोटो काढा तिकडे. जाड आहे ना. हा